मी राम तुकाराम बिराजदार, राहणार निलंगा आणि माझं शेत आहे गव्हाण शिवारामध्ये, मन्नातपूर शिवारामध्ये. आणि आंब्याची लागवड, त्याचं फळ कसं घ्यायचं, संगोपन कसं करायचं या बाबतीमध्ये या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणार आहे. तर ही आहे माझी आंब्याची बाग, केशर आंब्याची बाग. हे पाहू शकता कशा प्रकारे आंबा आलेला आहे. आणि जवळपास 10 ते 12 आंब्याची झाडं माझ्याकडे आहेत. आणि हे आंबा पिकवण्यासाठी मी जीवामृत म्हणजे गूळ, शेण, लिंबाचा पाला याच्यापासून याला पौष्टिक देतोय. आणि त्याला रोग लागू नये म्हणून बुरशीनाशक औषधं वापरावं लागतं. आणि तुम्ही हे पाहू शकता की कशा प्रकारे हे आंब्याला फळं आलेले आहेत. तर आंब्यामुळे हे आंब्याचे फाटे हे लकडून गेलेले आहेत, खाली वाकलेले हे तुम्ही पाहू शकता. अशा यावर्षी जे नैसर्गिक वातावरण राहिलेलं आहे त्याच्यामध्ये जास्त दिवसा ऊन आणि संध्याकाळी थंडी, शक्यतो फेब्रुवारी मार्चमध्ये अशा प्रकारचं वातावरण असल्यामुळं आंब्याची ड्रॉपिंग जास्त झालेली आहे. परंतु आपण जीवामृत वापरल्यामुळे बरंचसं ड्रॉपिंगवर फरक पडलेला आहे. आपल्या आंब्याची ड्रॉपिंग जास्ती झालेली नाही. तर अशा प्रकारे एक कसल्याही प्रकारचे रासायनिक खतं, रासायनिक औषधं न वापरता नैसर्गिक पद्धतीने हा आपला आंबा पिकवलेला आहे. तर याचं कारण हे असं आहे, बरेचसे लोक काय केलेले आहेत, काहीतरी वापरून लवकर त्यांचा आंबा आणलेला आहेत बाजारामध्ये भाव घेण्यासाठी. परंतु आपण आपले नातलग, आपले मित्र आणि घरी खायचे असल्यामुळं आपण कसल्याही प्रकारचे रासायनिक औषधं म्हणा किंवा खतं आपण वापरलेले नाहीत. आणि म्हणून आपला आंबा यावर्षी कालपासून म्हणजे 11 मे पासून याचे पाडं पडायला लागलेले आहेत. आणि आज 12 मे पासून आम्ही थोडे आंब्याचे उतरवत आहोत. तर अशा प्रकारची आंब्याचे झाडं, आता मी तसा शिक्षक आहे, परंतु एक आंबे लावायचं, त्याचे फळं घ्यायचे, स्वतःचे फळं पिकवून आपण खायचे, एक वेगळा छंद असल्यामुळं आपण हे करतोय. तसं आता हे आंबे पिकवण्यामध्ये आमचे गोपीनाथ मामा आहेत, मदतीला आहेत. तर हे आहेत आमचे गोपीनाथ मामा. आणि गेल्या 2-3 महिन्यापासून अतिशय चांगल्या प्रकारची काळजी, म्हणजे वानेरा असतील तर या वानेरापासून राखण्याचं काम आमचे वडील आणि हे गोपीनाथ मामा करतात. यांना पाणी देण्याचं काम ते करतात. आणि अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारचे 8-10 झाडं आपण हे पिकवलेले आहेत. आणि या झाडाचं जे फळ आहे, जे आपण विक्री करतो, तर आपले गिराईक हे ठरलेले आहेत. म्हणजे दत्तनगरचे रहिवासी आहेत, काही मित्र कंपनी आहेत, काही शिक्षक आहेत. आणि जाग्यावरून इथं कच्चा आंबा घेऊन जातात आणि पिकलेले आंबे काही दत्तनगरचे रहिवासी नेतात. म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये कुठं आपल्याला विकायची गरज नाही, कारण आपण आंबे घ्यायला आल्यानंतर त्यांना खायला देतो आणि मगच त्यांना ते आपण आंबे विकतो. तर अशा प्रकारचे आंबे, मोठ्या प्रकारचे झाडं आपल्याकडे आहेत. आता बरेचसे फळबागवाले असं म्हणतात की आंब्याची कटई केलं पाहिजे, परंतु आम्ही आंब्याची कटई काही करत नाही, कारण लेबरचा प्रॉब्लेम असेल म्हणा. तर अशा पद्धतीनं हे झाडं आमचे मोठे झालेले आहेत. एका झाडाला जवळपास 4 ते 5 हजार आंबा उतरण्याची शक्यता आहे. आणि आमच्या भावाकडे तर आंबा आहे, केशर आंबा, 8 ते 10 हजार आंबा त्या आंब्याला आंबा उतरतो, त्या झाडाला आंबा उतरतो. तर या अशा प्रकारे हे आंब्याचं आपण फळ घेतो. त्याच प्रकारे आपण माझ्या या 8-10 एकर शेतीमध्ये मी एक 6 एकर ऊस केलेला आहे. आणि अर्धा एकर यावर्षी एक प्रयत्न म्हणून ड्रॅगन फ्रूट, हे ड्रॅगन फ्रूटची आपण बाग या ठिकाणी फुलवली आहे, लावलेली आहे यावर्षी. आणि यावर्षी थोडंफार फळ या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे. जवळपास 1 वर्षाचं हे ड्रॅगन फ्रूट फळ आहे. तर या बागेला जवळपास 4-5 महिने झालेले आहेत. बऱ्यापैकी हे झाडाची उगवण झालेली आहे.
आणि ड्रॅगन फ्रूटचं सुद्धा फळ या ठिकाणी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे. आता या ठिकाणी तुम्ही जे पाहता हे घर आहे. या घरामध्ये आपण आंबे नैसर्गिक पद्धतीने म्हणजे पाचटामध्ये हे आपण पिकवतो आणि म्हणून त्याची गोडी आणि टिकाऊ आंबा जरी पिकला तरी 3 ते 4 दिवस कसल्याही प्रकारचं त्याचं नुकसान होत नाही. त्याचं कारण हे आपण पाचटामध्ये ते पिकवतो आणि पाचटामध्ये पिकवल्यामुळे त्याची गोडी कसल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये खराब होत नाही आणि टिकाऊ राहतो. तर अशा प्रकारचे आपण हे टिकाऊ पद्धती पिकवण्याची पद्धती वापरतो आणि म्हणून आपल्याला मागणी या आंब्याला खूप आहे. या फळ पद्धतीच्या माध्यमातून मी जे नवीन शेतकरी जे नवीन होतकरू शेतकरी त्यांना असं सांगू इच्छितो की आपण चांगल्या प्रकारे आंब्याची जर आपण काळजी घेतली तर एक चांगल्या प्रकारचं फळ आणि एक आर्थिक मदत आपल्याला या मदतीनं होऊ शकते असं वाटतं. ठीक आहे, थँक्यू. माझा खाली मोबाईल नंबर देतोय. जर आपल्याला काही शंका असेल काही विचारायचं असेल तर विचारू शकता. नमस्कार.